जसं मी मागे पण सांगितलं, सेंटर हे चार्जिंग हाऊस आहे. तिथे तुम्ही चार्ज होतात. ते चार्ज झाल्यानंतर आपल्याला छानच वाटेल ना. त्याकरता संतुलन ठेवणं हेही तितकंच गरजेचं आहे. की एकदम वाहत जाणं त्या गोष्टीमध्ये की नाही मला मेडिटेशनच करायचंय, हे पण चुकीचं आहे. त्यामुळे जे ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये किंवा विद्यालयात येतात, तर मी त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की ठीक आहे, छान वाटतंय, पण तुम्ही संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे, ज्याला आपण बॅलन्स म्हणतो. व्यवहार चांगला करण्यासाठी, शक्तिशाली करण्यासाठी मेडिटेशन आपल्याला मदत करतोय. आणि जर तुम्ही खूप वेळ मेडिटेशनला देतात आणि घरी जाऊन जर चिडचिड होते, तर त्याचा काहीही उपयोग नाहीये. हो, म्हणजे तुमची जी कर्तव्य असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करून नुसतंच तुम्ही मेडिटेशन करत बसलाय, तर मग कुठेतरी तो डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकतो. नक्कीच. राईट. दीदी, तुम्ही म्हणलात की सेंटर एक चार्जिंग हाऊस आहे, तिथे गेल्यावर आपण चार्ज होतो, तर त्याच प्रकारे घराला पण आपण चार्जिंग हाऊस बनवू शकतो? नक्कीच. अच्छा. सेंटरमध्ये जसं मेडिटेशन केलं जातंय, तर तसंच तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा मेडिटेशन करू शकतात. आणि तुम्ही मेडिटेशन करतात ते म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांना शक्तिशाली बनवतात. बरोबर. तुमच्या विचारांमध्ये एक क्लिअरिटी आहे, स्पष्टता आहे. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये मेडिटेशनच्या माध्यमातून घर छानपैकी चार्ज करू शकतात. घरातलं पण वातावरण छान पॉझिटिव्ह होऊ शकतं. मग आपण एक छोटं मेडिटेशन करूया आपल्या घराला चार्ज करण्यासाठी. आम्हाला सगळ्यांना खूपच आवडेल. एका जागेवरती बसायचंय. आता आपल्या मनाला सांगायचंय, हे मन, तुला आता कुठेही जायचं नाहीये. आता तुला जे शब्द ऐकायला मिळणार आहे, त्या शब्दांबरोबर तुला प्रवास करायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपण मन आणि बुद्धी ह्या दोघांनाही ह्या यात्रेमध्ये सहभागी करणार आहोत. अनुभव करा, आपल्या दोन फळ्यांच्या मध्ये सुंदर सफेद प्रकाश आहे. तो प्रकाश म्हणजे आपली आत्मा आहे. आत्मा शक्तिशाली बनवण्यासाठी आपल्याला परम शक्तीची आठवण करायची आहे. परम शक्ती हे शांतीचे सागर आहेत, हे शक्तीचे स्रोत आहेत. जशी आपली आत्मा चैतन्य प्रकाशित आहे, तसेच पिता परमात्मा देखील चैतन्य आणि प्रकाशित आहेत. आपण आता परमपिता परमात्मा जे आहे त्यांचं आवाहन करतोय, त्यांना आपल्या घरामध्ये बोलवतोय. मन आणि बुद्धीने अनुभव करा, पिता परमात्मा आपल्या घरामध्ये आले आहेत. त्यांचा संपूर्ण प्रकाश आपल्या घरामध्ये, आपल्या खोलीमध्ये अनुभव होत आहे. ते आपल्यापासून काही अंतरावरती आपण अनुभव करतोय. पिता परमात्मा ह्यांच्याकडून शक्तिशाली प्रकाशाची किरणे आपल्या भ्रुकुटीमध्ये येत आहेत आणि आपली आत्मा चार्ज होते. शांतीची शक्ती संपूर्ण घर शक्तिशाली, संपूर्ण घरामध्ये शक्तिशाली वातावरण बनलेलं आहे. आता हळूहळू ती परम शक्ती मर्ज होते. आपल्या भ्रुकुटीमध्ये जी चैतन्य आत्मा आहे ती शांती आणि शक्तीचा अनुभव करते.
आणि घरातील प्रत्येक मेंबर शांती आणि शक्तीचा अनुभव करतोय. आपल्या घरातलं वातावरण शांतमय, शक्तिमय झालं आहे. हळूहळू डोळे उघडायचेत. त्या वातावरणाचा अनुभव होतोय. हीच शक्ती घेऊन आपल्याला व्यवहार करायचा आहे. घरातलं वातावरण शांत आणि शक्तिशाली. तर ह्या विधीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या घराला शक्तिशाली बनवू शकतात. घराला चार्जिंग हाऊस करू शकतात.